उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यानंतर बरेचसे लोक आंघोळ करणे पसंत करतात, ज्यामुळे थकवा दूर होतो। परंतु लगेच उन्हातून आल्याबरोबर आंघोळ करणे योग्य आहे का, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, माहिती लेक या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सध्याच्या दिवसामध्ये उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि तो काही दिवस असाच वाढत राहणार आहे। सकाळी आंघोळ करून निघाल्यावर काही तासातच घामाने शरीर शिनशिनी होऊन इरिटेट व्हायला लागतं। अशातच कामावरून घरी परतल्यानंतर खूप लोक सायंकाळची आंघोळ करणे पसंत करतात। येथेच आपल्याकडून चूक होऊन बसते, यामुळे आपले आरोग्य बिघडते। उन्हातून आल्यानंतर शरीराचे तापमान जास्त असते आणि जेव्हा आपण घरी पोहोचतो तेव्हा लगेच आंघोळ करायला बाथरूममध्ये जातो आणि थंड पाण्याने आंघोळ करतो। त्या परिस्थितीत शरीराचे तापमान बदलू लागते। आधी तापलेले शरीर आणि लगेचच आंघोळ केलेले थंड शरीर, यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग निर्माण होऊ शकतात, जसे की घसा खवखवणे, सर्दी होणे, ताप येणे। तसेच दिवसातून बरेचदा आंघोळ केल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, कारण यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते। तसेच तुम्हाला त्वचेसंबंधित अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते। तर मग तुम्ही म्हणाल की बाहेरून आल्यानंतर आंघोळ करायची की नाही, तर उत्तर आहे आंघोळ तर करायची, परंतु त्याची एक पद्धत आहे। म्हणजेच घरी पोहोचल्यानंतर सर्वात आधी किमान तुम्ही अर्धा तास आरामात बसणे आणि त्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे। हे लक्षात ठेवा की सकाळी आणि घरी परतल्यानंतर असे दोनचदा आंघोळ करणे आवश्यक आहे आणि काही मिनिटे विश्रांती घ्या, जेणेकरून तुमच्या शरीराचे तापमान रूम टेम्परेचर इतके होईल। तसेच उन्हाळ्यात घरी पोहोचताच या चुका करणे टाळा, जसे की उन्हातून परत आल्यानंतर खूप तहान लागते। अशा परिस्थितीत बहुतेक लोक थंड किंवा बर्फाचे पाणी पिण्याची चूक करतात। ही चूक आपल्याला टाळायची आहे। बाहेरून आल्यानंतर शरीराचे तापमान वाढलेले असते, अशा परिस्थितीत थंड पाणी पिल्याने शरीराचे तापमान आपण अचानक घसरवतो, ज्यामुळे सर्दी, घसा खवखवणे, खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात। तसेच उन्हातून आल्यानंतर एसी रूममध्ये बसणे टाळा, कारण एसीची थंड हवा आपल्याला तात्पुरती उष्णतेपासून आराम देऊ शकते, परंतु हीच थंड हवा आपल्याला आजारी सुद्धा पाडू शकते, हे विसरू नका। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।